नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, रब्बी हंगामातील महत्त्वाचं तेलबिया पीक म्हणजे मोहरी. आणि हे मोहरीचं पीक जेव्हा फुलावर असतं तेव्हा आपल्याला मधमाशांची सक्रियता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पण मधमाशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं एकतर मध किंवा कधीकधी कटू अनुभव म्हणून या मधमाशीचा डंखसुद्धा. पण या मधमाशीचा मोहरी पिकातील वावर जो आहे तो आपल्यासाठी कसा फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. विषयाचं नाव आहे मोहरी पीक, शुद्ध मधाचा नैसर्गिक स्रोत. आणि या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर संदीप कांबडी यांना. कांबडी सर हे अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प जवस आणि मोहरी कृषी महाविद्यालय नागपूर येथे मोहरी पैदासकार म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. विषयाला सुरुवात करताना मला असं विचारावंसं वाटतं की मोहरी पिकाचा उल्लेख एक आशादायी पीक असा केला जातो, तर याचं महत्त्व विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर रब्बी हंगामामध्ये साधारणतः आपल्याला क्षेत्र कमी होत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे रानटी तसे गावठी जनावराचा त्रास. त्यामुळं शेतकरी रब्बीमध्ये पीक घेण्यास म्हणजे टाळाटाळ करत आहे किंवा कमी होत आहे. तर त्यासाठी आपण पर्यायी पीक म्हणून मोहरी आपण एक वापरू शकतो. कारण मोहरीमध्ये रानटी तसे गावठी जनावराचा त्रास कमी होतो. कारण मोहरीमध्ये ग्लुकोसिनोलेट नावाचं जे कंटेंट असते किंवा घटक असतो त्यामुळं त्याला उग्र अशी चव येते आणि वास येतो. त्यामुळं ते जनावरं खात नाही. दुसरं पाहिलं आपण तर मोहरीचा जो लागवड खर्च आहे तो अत्यंत कमी आहे. म्हणजे आपण जर समजा एका एकराची जर पेरणी करायची असली तर आपल्याला 1 किलो बियाणं लागते. इथेच आपला जवळपास खर्च कमी होतो. दुसरं जर पाहिलं आपण तर मोहरी पिकामध्ये आपण जर लागवड करत असताना आंतरमशागत करण्याची फार काही आपल्याला गरज पडत नाही. तसंच आपण जर पाहिलं तर मोहरी पिकामध्ये जी बाजारपेठ आहे तर आता प्रमुख शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झालेले आहे. आपण जर आता पाहिलं तर विदर्भामध्ये, पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर 2 जिल्ह्यामध्ये जसं आता भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मोहरीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आपण आता 2021-22ला 1500 हेक्टर मोहरीचं क्षेत्र होतं ते आता 2025-26ला साधारणतः 6300 हेक्टरवर गेलेलं आहे. म्हणजे चौपट क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. याचं कारण म्हणजे प्रामुख्याने पूर्व विदर्भामध्ये जंगलाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं गावठी तसे रानटी जनावराचा त्रास असल्यामुळे शेतकरी मोहरी पिकाकडे वळलेले आहेत. म्हणजे जनावरांचा त्राससुद्धा कमी आणि उत्पादनसुद्धा वाढतं आहे. सर, मगाशी आपण बोलताना म्हणालो की हा मधमाशीचा जो वावर आहे त्याच्यामुळे या मोहरी पिकामध्ये उत्पादन वाढतं आहे, तर हे कसं? तर मोहरी पिकामध्ये जे महत्त्वाचं जे आहे, मोहरी आणि मधमाशा पालन याचा एकदम जवळचा संबंध आहे. मोहरी पिकाचा जर आपण फुलोरा पाहिला किंवा फूल पाहिला, जो रंग आहे तो आपण त्याला म्हणतो मस्टर्ड येलो. म्हणजे मोहरी पिकाचा जो पिवळा कलर आहे तो मधमाशाला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. अच्छा. त्यामुळं तिथे मधमाशा मोठ्या प्रमाणात येऊन त्या मध गोळा करत असतात. दुसरं म्हणजे मोहरी पिकाचा जो फुलाचा कालावधी आहे तो साधारणतः 2 महिन्यापर्यंत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मधमाशा जे मध आहे ते गोळा करू शकतात. त्यामुळं मधमाशाचा आणि मोहरीचा हा जवळचा संबंध आहे. बरोबर. सर, एक आपण म्हणतो की मधमाशी पिकामध्ये जेव्हा येतं तेव्हा परागीकरण होतं किंवा ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो, तर मोहरीमध्ये सुद्धा असं घडतंय? आता परागीकरण म्हणजे काय, तर एका फुलातील म्हणजे आता जसं फूल आहे त्याच्यामध्ये पुंकेश्वर असतात, ज्याला आपण अँथर्स असं म्हणतो इंग्रजीमध्ये. त्या अँथर्समधून हे मधमाशा पोलन घेतात, म्हणजे त्याला आपण परागकण म्हणतो. ते परागकण घेतात आणि दुसऱ्या
फुलावरील त्रिंकेश्वरावर, म्हणजे ज्याला आपण गायनोशियम म्हणतो इंग्रजीमध्ये, त्यावर नेऊन टाकतात, त्यालाच आपण परागीकरण असं म्हणतो. आता मोहरी पिकामध्ये, मोहरी हे आपण महाराष्ट्रामध्ये साधारणतः जी इंडियन मस्टर्ड नावाची प्रजाती आपण लावत असतो. आता इंडियन मस्टर्ड ही साधारणतः स्वपरागीय पीक आहे, परंतु या पिकामध्ये 5 ते 30% परपरागीकरण होत असते. अच्छा. आता 30 ते म्हणजे पर्यंत जे परागीकरण होते, तर यामध्ये जे मधमाशी आहे याचा वाला योगदान हे फार मोठ्या प्रमाणात आहे परागीकरणामध्ये च्या दृष्टीनं. तर या परागीकरणाचा उत्पादन वाढीवर सुद्धा फरक पडतो? हां, निश्चितच. म्हणजे आता जर हे परागीकरण करण्यासाठी मधमाशा मोठ्या प्रमाणात मदत करत असतात, त्यामुळं उत्पादनामध्ये साधारणतः 20 ते 30% वाढ झालेली आहे. काही निष्कर्षामध्ये, आता संशोधनाचे निष्कर्ष काढलेले आहे, त्यामध्ये जवळपास 40% वाढ झालेली आहे. तसेच बियाण्याची गुणवत्ता सुधारते. गुणवत्ता म्हणजे जसं आपण जर पाहिलं तर बियाचा आकार वाढतो, तेलाचं प्रमाण वाढतं बियामधलं. त्याच्यानंतर शेंगामध्ये जे बियाण्याची संख्या आहे ती जास्त असते, बियाची संख्या जास्त होते, कारण पॉलिनेशन परागीकरण झाल्यामुळं त्या शेंगा चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये दाणे भरतात. आणि त्या व्यतिरिक्त जी बीजाची अंकुरण क्षमता आहे ती सुद्धा वाढते. यामुळं शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते आणि त्या उत्पादनाच्या व्यतिरिक्त मधाचं सुद्धा उत्पादन शेतकऱ्याला मिळतं. बरोबर. म्हणजे जितक्या मधमाशांचा वावर जास्त तितका आपल्याला यातनं फायदा होणार. सर, आपण आता एक उल्लेख केला तो मधाचा. तर आता मध हे गुणकारी आहे, औषधी गुणधर्मवाला आहे, हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. पण विशेष करून मोहरी पिकामधून जर पराग गोळा होत असेल तर याचं काही वेगळं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं? हां, नक्कीच. आता म्हणजे आता असंच जसं बोलल्याप्रमाणे की मोहरीचे हे पिवळे फुलं असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा आकर्षित होतात आणि परागकण गोळा करतात. तर मोहरीपासून पिकापासून जे मध मिळते त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळं ऊर्जा मिळते, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर आणि तात्काळ ऊर्जा मिळते. दुसरं म्हणजे मोहरीचं जे मध आहे त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल हे घटक असतात. त्यामुळं शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवते. त्याच्यानंतर आपण हे मध त्वचेसाठी वापरलं तर त्वचा मुलायम आणि तेजदार करते. त्याच्यानंतर आपण जर हे मध योग्य प्रमाणात खाल्ल्यास पचनशक्ती वाढते शरीराची, तसंच शरीरामध्ये प्रतिकारशक्ती आणि हृदयाला रोगापासून दूर ठेवते. अच्छा. म्हणूनच याला मग आपण शुद्ध मधाचा नैसर्गिक स्रोत असं म्हणतोय? नक्कीच सर. कारण कसं या मधामध्ये साखरेचं तर प्रमाण जास्त आहेच सर, त्यानंतर हे त्वचेसाठी पण उपयुक्त आहे, शरीरावर पण हे म्हणजे शरीराची पण जी पचनशक्ती वाढवते, रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. त्यामुळं हे मध जे आहे ते एक शुद्ध मधाचा, म्हणजे मोहरी पीक हे शुद्ध मधाचा स्रोत आहे. म्हणजे मोहरीची प्रत वाढते आहे, उत्पादन वाढतं आहे, तर मधमाशांचा वावर हा आवश्यक आहे. मग जर मला मोहरी पिकामध्ये या मधमाशांचा वावर हवा असेल तर मग मी मधमाशी पालन सुरू करू शकतो? निश्चितच सर. तर आता मधमाशी पालन जर आपल्याला सुरू करायचं असेल तर साधारणतः आपण मधमाशी पालन करताना 4 ते 5 गोष्टी महत्त्वाच्या असते. म्हणजे शेतकऱ्यांनी एक तर प्रशिक्षण घ्यायला पाहिजे मधमाशी करण्यासाठी. दुसरं म्हणजे आपल्याला मधमाशी पालन करण्यासाठी काही उपकरणाची आवश्यकता आहे, जसं आता मधमाशीच्या पेट्या आहे, नंतर आपण मध काढणी यंत्र आहे, नंतर आपल्याला मधमाशी काढण्याकरता जो ड्रेस लागतो तो आहे, त्यानंतर आपण त्याच्यासाठी आपण ठेवण्यासाठी पाण्याची सोय करणं आवश्यक आहे. जिथे आपण मोहरीचं पीक लावलेलं आहे, मधमाशाच्या पेट्या ठेवणार आहोत, त्या जागेवर पाण्याची सोय करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण मधमाशी पालन करताना भारतामध्ये जी आहे ती भारतीय मधमाशी आपण छोट्या प्रमाणात जर व्यवसाय करत असेल तर ती करायला पाहिजे, किंवा जर मोठ्या प्रमाणात जर आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर इटालियन मधमाशी नावाची जी मधमाशी आहे तिचं आपण पालन करून आपण मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू करू शकतो. अर्थातच म्हणजे मधमाशी पालन हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, पण म्हणजे आपल्या पिकाच्या अनुषंगाने मोहरी पिकामध्ये जर आपल्याला मधमाशी पालन करायचं असेल तर ते सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देईल? निश्चितच. आता मधमाशी पालन केल्यामुळे मी आत्ताच बोललो होतो की तुम्हाला जवळपास 20 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते.
आता त्याचं प्रमुख कारण म्हणजे परागीकरण. मधमाशी एका फुलावरून जे परागकण आहे ते उचलून दुसऱ्या फुलावर नेत असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परागीकरण होते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते. तर उत्पादनात वाढ होतात आपल्याला शेतकऱ्यांना पुन्हा जे मधमाशीपासून मध मिळते ते विकूनसुद्धा त्याला आर्थिक नफा मिळतो. त्यानंतर त्याचेवाले जे जे आहे, जसं आपण त्याच्यापासून मेण मिळतं ते विकू शकतो, रॉयल जेली आहे ते विकू शकतो. तर अशामुळे शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. बरोबर. पण सर, शेतकरी बंधूंना मोहरी लागवड नवीन नाही, पण मोहरी पिकामध्ये मधमाशी पालन हा कदाचित त्यांच्यासाठी नवीन विषय आहे. मग त्यामुळे हा एक नवीन उपक्रम राबवताना त्यांनी विशेष कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? मधमाशी पालन करताना सर्वात महत्त्वाची जी काळजी आहे ती म्हणजे मधमाशाचं संरक्षण करणे मोहरी पिकामध्ये. आता जेव्हा आपण मधमाशी पालन करत असतो ते साधारणतः पीक फुलोरावर येताना आपण मधाच्या पेट्या मोहरीच्या शेतामध्ये आपण ठेवत असतो. आता ठेवत असताना त्याच वेळेस नेमका तसं मोहरी पिकावर महाराष्ट्रामध्ये रोग किंवा कीड येत नाही, परंतु मावा नावाचा एक रोग येत असतो. तो मावा नावाचा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी साधारणतः आपण नैसर्गिक औषधं वापरायला पाहिजे. म्हणजे जसं आहे निंबोळी अर्क आहे, त्याचीवाल्या 1 ते 2 फवारण्या घेऊन आपण मावा नियंत्रणात आणायला पाहिजे. दुसरी महत्त्वाचं, जर समजा त्या 2 ते 3 1 ते 2 फवारण्यामध्ये निंबोळी अर्काने जर त्याचंवालं नियंत्रण नाही झालं, त्यावेळेस आपल्याला रासायनिक फवारणीकडे जावं लागेल. तर रासायनिक फवारणी करत असताना साधारणतः ती सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण त्याची फवारणी करायला पाहिजे, जेणेकरून मधमाशाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसंच आपण मधमाशी पालन करत असताना ज्या काही पेट्या ठेवत असतो आपण मोहरी शेतामध्ये, त्या शक्यतो पाण्याच्या जवळ ठेवायला पाहिजे. तसंच आपण तिसरी महत्त्वाची काळजी जी आहे तर ते आपल्याला फुलाचा कालावधी वाढवायला पाहिजे. म्हणजे आपण आता मोहरी लागवडीचा जो कालावधी आहे 15 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंतचा आहे. तर आपण लागवड करताना जर आपण 6 एकरमध्ये मोहरी लावत असेल तर ते असे आपण टप्प्याटप्प्याने लावायला पाहिजे. म्हणजे पहिलं जे आहे 2 एकर शेत तुम्ही 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये त्याची पेरणी करायला पाहिजे. दुसरं जे आहे पेरणी म्हणजे पुढील 2 एकराची पेरणी तुम्ही जवळपास 30 ऑक्टोबरपर्यंत करायला पाहिजे. आणि जे दुसरं राहिलेलं जे 2 एकर तुमचं शेत आहे ते साधारणतः तुम्ही म्हणजे 1 नोव्हेंबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत आपण त्याची पेरणी केली पाहिजे. म्हणजे यामुळं काय होईल, तो जो मोहरीच्या पिकाचा जो फुलोऱ्याचा कालावधी आहे तो जास्तीत जास्त मिळेल आणि आपल्याला जास्तीत जास्त मधाचं उत्पादन मिळेल आणि परागीकरण पण मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये होईल. बरोबर. म्हणजे फुलांच्या उपलब्धतेसाठी टप्प्याटप्प्याने पेरणी हा एक महत्त्वाचा विषय. आणि दुसरं म्हणजे किडींचा प्रादुर्भाव असला तरी हानिकारक रासायनिक औषधांची फवारणी आपल्याला टाळायची आहे. सर, आता मधमाशी पालन आपण करतो आहे तर अर्थातच शेतकरी बंधूंच्या मनात राहील की समजा माझ्याकडे 1 हेक्टर मोहरीचं क्षेत्र आहे, तर साधारणतः किती उत्पादन म्हणजे किती मध मला यापासून मिळू शकेल? आपण आता एका हेक्टरमध्ये साधारणतः 4 ते 6 पेट्या ठेवायला पाहिजे. मधमाशी पालनाच्या 4 ते 6 पेट्या ठेवायला पाहिजे. एका पेटीपासून साधारणतः आपल्याला 10 ते 25 किलोपर्यंत मध मिळते. आता हे मध जे आहे तर ते कसं, तर माशाची संख्या, वातावरण म्हणजे आपल्याला मधासाठी आपल्याला थंड व कोरडं वातावरण पाहिजे, याच्यावर अवलंबून असते. म्हणजे साधारणतः आपल्याला 10 पेट्यापासून 100 ते 150 किलोपर्यंत मध आपल्याला मिळू शकतं. सर, शेतकरी बंधूंना या मधमाशी पालनाचं मोहरी पिकामधील अर्थकारण जाणून घेणं नक्कीच आवडेल, पण तुर्तास वेळ झाली आहे ती एक छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करत होतो ती मोहरी पीक, शुद्ध मधाचा नैसर्गिक स्रोत याबाबत, आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर कांबडी सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण बोललात की साधारणतः 100 ते 150 किलो इतकं मध आपल्याला सर्वसाधारणपणे मधमाशांच्या 4 पेट्यांपासून 1 हेक्टर क्षेत्रामध्ये मिळेल. पण असं होऊ शकतं की हे उत्पादन कमी जास्त होईल. प्रत्येक शेतकरी बंधूंना कदाचित इतकं उत्पादन किंवा सारखंच भेटणार नाही. तर या उत्पादकतेवर परिणाम करणारे कोणते घटक आहे किंवा काय विशेष काळजी घेण्याची गरज आहे? तर मध उत्पादकतेवर विशेष म्हणजे घटक जे आहे परिणाम करणारे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे वातावरण आहे ते महत्त्वाचं असतो. म्हणजे आपल्याला जे मध मिळण्यासाठी चांगलं थंड व कोरडं वातावरणाची आवश्यकता आहे.
दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास पाण्याचा स्रोत असला पाहिजे. मधमाशाची संख्या ही चांगली असली पाहिजे. म्हणजे आपण जर एका हेक्टरमध्ये जर आपण 4 ते 6 पेट्या ठेवल्या तर साधारणतः आपल्याला 150 किलोपर्यंत मध मिळते. त्याच्यानंतर आपण काळजी घेताना आपण जसंच थोड्या वेळा आधी बोललो होतो की फवारणी जी आहे, म्हणजे आपण जे मोहरी पिकावर जे कीड येतं, मावा नावाची कीड, तर त्या मावा नावाच्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी जी फवारणी करतो तर ती फवारणी करणं एक तर टाळायला पाहिजे किंवा आपण नैसर्गिक औषधाचा वापर केला पाहिजे. रासायनिक औषधाचा वापर करत असताना आपण साधारणतः सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून मधमाशा ह्या पोळ्यामध्ये असतील त्यावेळेस. तर असे उत्पादन करणारे जवळपास घटक आहे. जर आपण हे व्यवस्थित राहिले उत्पादन करणारे घटक तर यापासून आपल्याला साधारणतः 100 ते 150 किलोपर्यंत आपल्याला 4 ते 6 पेट्यापासून मध मिळतं. बरोबर. पण आता तुम्ही मगाशी सांगितलं की मधमाशी पालन जरी सुरू करायचं असेल तर काही साहित्याची गरज आहे, मधमाशांच्या पेट्या आपल्याला लागणार आहे. तर त्यामुळे हे मधमाशी पालन सुरू करताना साधारणतः खर्च किती येणार, मला उत्पादन किती अपेक्षित आहे आणि नफा किती होणार, हे अर्थकारण जे आहे ते आपण आपल्या शेतकऱ्यांना समजावून सांगावं. तर आपण जर मधमाशाच्या पेटीची जर किंमत पाहिली तर जर एक पेटी आपण जर बाजारात विकत घ्यायला गेलो तर साधारणतः 4 ते 6 हजार रुपयापर्यंत आपल्याला पेटी मिळते. आपण सुरुवात जर 10 पेट्यापासून करत असेल तर दरवर्षीला आपल्याला म्हणजे 40,000 रुपयापर्यंत 40 ते 60,000 रुपये खर्च आपल्याला येईल. त्या व्यतिरिक्त आपल्याला इतर उपकरणाची जरूरत पडेल मधमाशी करताना. त्यामध्ये आहे आपण ते मध काढणी यंत्र आहे, त्याच्यानंतर तो एक विशिष्ट प्रकारचा ड्रेस लागतो मधमाशी करण्याकरता, ते आहे. त्यानंतर त्यामध्ये कीट येते, स्मोकर येते. अशा प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी आपण समजा 10 ते 20,000 रुपये खर्च करू. त्या व्यतिरिक्त आपल्याला जे वाहतूक खर्च आहे किंवा इतर व्यवस्थापन करण्यासाठी साधारणतः आपल्याला 5 ते 10,000 रुपये खर्च येतो. म्हणजे एकूण जर आपण 10 पेट्याचा जर व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल तर साधारणतः आपल्याला 50,000 ते 70,000 रुपयापर्यंत खर्च अपेक्षित आहे. अच्छा. आणि असं एक वाचण्यात आलं माझ्या की आईन्स्टाईन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी असं म्हटलं की ज्या दिवशी पृथ्वीवरनं मधमाशी नष्ट होईल त्याच्या 4-5 वर्षामध्ये मनुष्यसुद्धा राहणार नाही, इतकं मधमाशीचं महत्त्व आहे असं बोललं जातं. तर खरंच म्हणजे आपल्या जीवनावर, पर्यावरणावर या मधमाशीचे काय परिणाम आपल्याला दिसून येतात? तर म्हणजे आपण आता मी बोललो होतो की आपल्याला जे मधमाशी आहे ते नैसर्गिक परागीकरण करतात. म्हणजे आता बरेचसे शेतकरी आणि वेगवेगळे बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट आलेले आहे जे फवारण्यामुळे परागीकरण वाढत असते. तर मधमाशा ह्या नैसर्गिक परागीकरण करत असल्यामुळे आपल्याला कुठल्याच फवारणीची गरज पडत नाही औषधाची. त्यामुळं आपलं निसर्गाचा जो संतुलन आहे ते राखते. त्यामुळं मधमाशी हे नैसर्गिक संतुलन ठेवण्यास मदत करते पर्यावरणाच्या दृष्टीने. सर, आता आपण परागीकरणाबद्दल तर बोललो, पण इतरही काही फायदे आहेत का या मधमाशी पालनाचे, विशेषतः मोहरी पिकाच्या संदर्भात? हां, तर आपण आता जसं सांगितलं होतं की 10 पेट्याचा जर आपण व्यवसाय सुरू केला तर 10 पेट्याचा व्यवसाय जर आपण चालू केला तर यापासून साधारणतः आपल्याला 150 ते 200 किलोपर्यंत वर्षाला सहज मिळते किंवा मध मिळते. आणि या मधाची जर आपण बाजारात जर किंमत पाहिली साधारणतः 250 ते 400 रुपये किलो अशा प्रकारे आहे. म्हणजे आपण जवळपास आपल्याला एका पेटीपासून साधारणतः जे मधाचं जे 10 पेट्याचं जे उत्पन्न आहे ते 50,000 रुपयापासून तर 1,20,000 रुपयापर्यंत उत्पादन मिळते. जर आपण याच्यामधून जर खर्च वजा केला तर साधारणतः आपल्याला एका वर्षामध्ये साधारणतः 40,000 ते 80,000 रुपयापर्यंत आपल्याला नफा मिळतो. या व्यतिरिक्त आपल्याला या मधाच्या व्यतिरिक्त आपण यापासून आपल्याला जे आहे ते नंतर आपल्याला त्यापासून रॉयल जेलीसुद्धा मिळते. बरोबर आहे सर. मोहरी पिकातील मधमाशी पालन याविषयी अजूनही आपण तुमच्याकडनं काही जाणून घेणार आहोत, पण तुर्तास परत एकदा वेळ झाली आहे ती छोटीशी विश्रांती घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप कांबडी सर आणि आपण चर्चा करत होतो
ती मोहरी पीक शुद्ध मधाचा नैसर्गिक स्रोत याविषयी. सर, विश्रांतीपूर्वी तुम्ही सांगणार होता की बुवा मधमाशीपासून आपल्याला मध मिळत आहे, परागीकरण होत आहे, पण इतरही काही पदार्थ आपल्याला मिळतात. हो, निश्चितच. म्हणजे आपण मध तर घेतोच आणि आपलं परागीकरण असल्यामुळे उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्या व्यतिरिक्त मधमाशी पालनापासून आपल्याला मेणसुद्धा मिळते. म्हणजे आता मेण हे काय आहे, तर ज्या कामकरी माश्या आहेत त्यांच्या ग्रंथीमधून जो पांढरा किंवा पिवळा जो स्राव येतो तो म्हणजे मेण, आणि हे मेणाचा उपयोग ते पोळे तयार करण्यासाठी वापरतात. अच्छा. ज्यामध्ये मधमाशा राहतात. तर हे मेण बाजारामध्ये साधारणतः 400 ते 800 रुपये किलोनी विकल्या जाते. आणि या एका पोळ्यापासून किंवा आपल्या ज्या 10 पेट्या आहेत त्यापासून साधारणतः 5 ते 10 किलो मेण आपल्याला मिळते. आता या मेणाचे भरपूरसे उपयोग आहेत. जसं आपला सगळ्याला परिचितच आहे तो म्हणजे मेणबत्ती. मेणबत्ती तयार करण्यासाठी मेणाचा उपयोग केला जातात. जसं आता कॉस्मेटिक आहे तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मेणाचा उपयोग केला जातो. जसं लिपस्टिक आहे, लिप बाम आहे, हे तयार करण्यासाठी. किंवा आपले फळे आहे त्याचं कोटिंग करण्यासाठी सुद्धा आपण मेणाचा उपयोग करतो. त्यानंतर आपले विविध पदार्थ आहे त्यालासुद्धा कोटिंग करण्यासाठी आपण मेणाचा. तसंच नैसर्गिक औषधीमध्ये सुद्धा मेणाचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त जो आणखी एक पदार्थ जो आपल्याला मधमाशी पालनामध्ये मिळतो तो म्हणजे रॉयल जेली. आता रॉयल जेली जी आहे तर मधमाशा, ज्या कामकरी मधमाशा आहे त्यांच्यावाल्या ग्रंथीमधून हा पदार्थ निघतो पांढऱ्या रंगाचा, तर त्याला आपण रॉयल जेली म्हणतो. तर आता ह्या रॉयल जेली साधारणतः ज्या अंडीमधून निघालेल्या अळ्या असतात मधमाशी पालनामध्ये तर त्या खातात आणि त्या वाढतात. तसंच मधमाशीची जी राणी असते तर ती राणी संपूर्ण जीवन ह्या रॉयल जेलीवर जगते. तर या रॉयल जेलीचं सुद्धा एक बाजारामध्ये फार मोठं, म्हणजे याचंवालं हे 1 किलो जी रॉयल जेली आहे ती 5 ते 10 हजार रुपये किलोप्रमाणे बाजारात विकते. हे सुद्धा आपण अतिरिक्त उत्पादन मधमाशी पालनामधून घेऊ शकतो. म्हणजे रॉयल जेलीसुद्धा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. सर, तुम्ही मगाशी बोललात की उत्पादन वाढत आहे, त्याची प्रत गुणवत्ता सुधारते आणि सोबत मधमाशीपासून मिळणारे जे इतर पदार्थ आहेत त्याच्यापासून पण फायदा होतो आहे. तर एकंदरीतच काय सांगाल, हा फायदेशीर व्यवसाय ठरेल? हां, मधमाशी पालन हा फायदेशीर. आता मधाचं तर आम्ही आता सांगितलेलं आहे 40 ते 50 हजार रुपयापर्यंत तुम्हाला प्रथम वर्षी 10 पेट्यापासून उत्पादन मिळेल. पुढच्या वर्षी तर निश्चितच उत्पादनात वाढ होईल. कारण आपल्याला जो मधमाशी पेट्या किंवा उपकरणे घ्यासाठी जो खर्च लागते तो कमी होईल. त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये आणखी वाढ होईल. त्या व्यतिरिक्त आपलं जे आता मोहरीचं आपण जर पाहिलं, एकरी साधारणतः जो आपल्याला जो ॲव्हरेज आहे तो 4 ते 6 क्विंटल प्रति एकर आपल्याला उत्पादन मिळते. तर आता मोहरी पिकामध्ये जर मधमाशी पालन केलं तर त्यापासून साधारणतः आपल्याला 20 ते 30% उत्पादनात वाढ मिळते. म्हणजे जवळपास एका एकरामध्ये 7 ते 10 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन मिळेल. म्हणजे निश्चितच मोहरी पिकामध्ये आपल्याला 20 ते 30 हजार रुपयानं आणखी उत्पादन आपल्याला वाढ होईल उत्पादनात. बरोबर. पण मला एक शंका की मोहरीचं साधारणतः आपण 15 ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेरणी केली आणि असं गृहीत धरा की जानेवारी अखेर किंवा फरवरीमध्ये मोहरी पीक आता शेतात नाही, मग मधमाशांचं पुढे काय? इतर पिकावर आपण त्या नेऊ शकतो? हां, निश्चितच. आपण आता मोहरी ही रब्बी हंगामातील पीक आहे. हे पीक आपण साधारणतः 15 फेब्रुवारीनंतर काढलं तोपर्यंत आपल्याला फुलोरा उपलब्ध होतो. त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या शेतामध्ये किंवा त्या बाजूच्या शेतामध्ये तिळासारखे पीक जर आपण लागवड केली तर त्या पिकावर सुद्धा आपण मधमाशी पालन घेऊन आपण हा वर्षभर सतत व्यवसाय चालू शकतो. म्हणजे आता आपण खरीपामध्ये इतर पिके आहे ते घेऊन सुद्धा आपण हे मधमाशी पालन जे आहे ते वर्षभरही आपण सुरू ठेवू शकतो आणि यापासून उत्पादन आपण घेऊ शकतो. बरोबर. पण आता मी नवीन काहीतरी करायचा प्रयोग करतो आहे, पण कदाचित सगळे शेतकरी हा प्रयोग करणार नाहीत. तर मग मी माझ्या शेतातल्या असलेल्या पेटा माझ्या सहकाऱ्यांना देऊ शकतो, त्यांनासुद्धा या उत्पादन वाढीचा त्यामुळे फायदा होईल? हां, निश्चितच. आपण एकमेकांना म्हणजे ह्या पेट्या देऊ शकतो. म्हणजे आपण जर हा व्यवसाय गटाच्या माध्यमातून केला, म्हणजे आता माझ्या शेतामध्ये जर मधमाशी पालन चालू आहे तर मी माझ्यावाल्या बाजूच्या गटाच्या सहकार्याला देऊन हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यानंतर गटाच्या माध्यमातून जर आपण शेती केली तर आपल्याला आपल्या मधाची चांगली किंमतसुद्धा मिळेल आणि ते बाजारामध्ये आपण मोठ्या प्रमाणात विकूसुद्धा शकू. बरोबर. धन्यवाद सर. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहरी पिकामध्ये जी उत्पादन वाढ होत आहे मधमाशांच्या माध्यमातून त्याचं महत्त्व आपल्याला कळलं असेलच.
आणि यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी कांबडी सर यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.